स्त्रीचं जीवन किती संघर्षाने भरलेलं असतं. त्यापैकी मला असं वाटतं आपल्या माई या जगामध्ये नाहीत महाराज, निघून गेल्या. गेले दिगंबर ईश्वर विभूती, राहिल्याच्या कीर्ती जगा माझे. महाराज काय जीवन होतं महाराज सिंधुताईंचं, आपण विसरून चाललो महाराज. आणि विसरण्याची गोष्ट नाही महाराज. अरे लग्न झाल्यानंतर काही कारणावरून नवऱ्याने त्या ठिकाणी घराबाहेर काढावं लात मारून, बरं का. पती हा परमेश्वर असतो, पण परमेश्वर लात नसतो मारत. परमेश्वर दारू नसतो पित माऊली, आलं का. प्रत्येक माणसामध्ये परमात्मा आहे, जाण नाही राहिली महाराज. लात मारून नवऱ्याने बाहेर काढावं. माहेरी गेल्यानंतर बापाच्या दारात गेल्यानंतर बापाने सांगावं काय, दिली तिकडच. हे पूर्वीचे बाप होते महाराज. आताचे बाप, जमाना बदल गया है, अपने को बदलना चाहिए. वन 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 त्या ठिकाणी भर उन्हामध्ये लेकराला घेऊन हिंडू लागल्या महाराज दारोदार. आई आहे का हो कोणी घरात, थोडासा तुकडा मिळेल का महाराज. माझ्यासाठी नाही महाराज, ताणले लेकरासाठी तरी. भूक लागली हो, भूक वाईट असते माऊली. परिस्थिती वाईट असली ना महाराज, त्यावेळेस अनेक जणांचे चेहरे समोर येतात, त्यांचे रंग आपल्याला कळतात. अरे चांगल्या परिस्थितीत कोणी पण सोबत असेल हो, पण प्रतिकूल परिस्थितीमध्ये जे नातेवाईक, जे सगळे सोयरे, जी मित्रमंडळी आपल्या समवेत असतात ना, ती खरं माणसं महाराज. वन 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 करत लहान लेकराला घेऊन हिंडतायत महाराज. काही जीवन आहे, माझ्या बरोबर माझ्या लेकराचे सुद्धा हाल होतात. काय त्या निष्पाप लेकरांनी करावं, काय त्या जीवाने एवढं पाप केलं, कशासाठी एवढ्या नरक यातना महाराज. रोजच उठायचं, संघर्ष करायचा. ज्या स्मशानभूमीमध्ये जायला आपण घाबरतो, आपल्याला भीती वाटते, ज्याला आपण एवढं तुच्छ दर्जाचं स्थान मानतो, आल्यानंतर आंघोळ्या करतो वगैरे वगैरे बाकीच्या काही, त्या ठिकाणी जाऊन सिंधुताई सपकाळ त्या माईंनी लेकराला घेऊन जावं महाराज. धड 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 त्या ठिकाणी जळत असणार ते प्रेत. बाजूला विखारे पडलेले आहे त्याचे काही कोळशाचे. तिथं पीठ असतं महाराज, कणकेचं काय असतं ना ते. तिथलाच एखादा उंडा घ्यावा, तो कुस्करावा महाराज. तिथलंच एखादं मडक्यातलं, ते छोट्या गाडग्यातलं पाणी घ्यावं, त्याच्यावर वतावं, हातावरती त्या ठिकाणी थापावं, आणि त्या जळता विखारा कुठला, प्रेतामधला त्या, बरं का, बाजूला काढावा आणि त्याच्यावरती ती टाकावं महाराज. त्याच्यावरती ती अर्ध कच्च भाजावं, हातावरती भाकरी घुस करावी, मडक्यातलं पाणी घेऊन हो महाराज 2 घास खाऊन पोट भरावं. सोसाट्याचा वारा आहे, रात्र आहे, थंडी आहे, कुठं आसरा मिळाना, आधार मिळाना. त्या स्मशानभूमीमध्ये लहान लेकराला घेऊन त्या ठिकाणी झोपावं महाराज. वाईट वाटलं महाराज, अंतकरण भरून आणलं. आई आहे शेवटी महाराज. कुठल्या आईला वाटतं की आपण जो त्रास सहन केलाय तो आपल्या लेकराला व्हावा. लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त, ऐसी कळवळ्याची जाती परी लाभाविन प्रीती. जेवढा भार ती आई जी माऊली वाहते ना, तेवढा भार या जगात कोणीच वाहू शकत नाही महाराज. पोटी भार कोणीच वाहू शकत नाही महाराज. ज्या परमात्म्याला या पृथ्वी लोकांमध्ये अवतार घ्यावा लागला ना, तो पांडुरंग परमात्मा असेल, तो श्रीकृष्ण भगवान परमात्मा असेल, प्रभू रामचंद्र भगवंत असेल, त्या परमात्म्याला सुद्धा आईच्या उदरीचा अवतार घ्यावा लागला महाराज. म्हणून देवापेक्षा देखील श्रेष्ठ दर्जा जर कोणाचा असेल तर त्या माझ्या माऊलीचा आहे महाराज. किती उपकार आहेत आईचे महाराज, अगणित उपकार आहेत महाराज. वाईट वाटलं माईंना, मनामध्ये फार वाईट विचार येऊ लागले. पहा ना, माणूस बुद्धीने सुज्ञ असतो, मन देखील तयार नसतं, पण कधी कधी दुर्बुद्धी सुचते महाराज. करता करी तर तो पांडुरंग परमात्मा आहे. मनामध्ये विचार आला जावं, आणि आता त्या ठिकाणी आपला जीवच त्या ठिकाणी संपवावा महाराज. हे जगण्यामध्येच अर्थ नाही. हे काही जगणं झालं, रेल्वेच्या पठारावर जावं, तहानलं लेकरू आहे कडेवरती महाराज, पुढून रेल्वे आलेली दिसली
क्षणाला काही क्षणभर नजर हटी, दुर्घटना घटी. परंतु या ठिकाणी माईंची थोडीशी नजर बाजूला गेली. बाजूला पाहिलं तर 80-90 वर्षाचे आजोबा होते महाराज. मळके कपडे, दाढी वाढलेली. कुणीतरी द्यावं भाकरी म्हणले. वाचवा मला, जगायचंय, मुठभर भाकरी द्या. भूक लागलेली. माईंनी तेवढाच आवाज ऐकला महाराज. अरे आपण तर त्या ठिकाणी प्राण संपवल्या चाललोय. लक्षात आलं पदरामध्ये भाकरी आहे. बाजूला आल्या माई. हात थरथर कापतात माईंचे. लेकरू आहे सोबत. ती भाकरी शिळी त्या ठिकाणी कुस्करली आणि त्या बाबांना पाणी ओतून हो त्या ठिकाणी मऊ करून 2 घास त्या म्हाताऱ्या बाबांना चारले, पाणी पाजलं. आत्मा त्या ठिकाणी तृप्त झाला महाराज. आशीर्वाद दिला महाराज. आयुष्यमान भव. कदाचित ते बाबा म्हणजे देवरूपी दूतच असावा कदाचित. माईंनी क्षणाचा विचार न करता एक पण केला, एक संकल्प केला. माझ्या पदरात काही नसून मी जर एका ताणलेल्या जीवाची भूक भागवू शकते तर मी असंख्य जीवांना त्या ठिकाणी जीवदान देखील देऊ शकते. मृत्यूचा विचार त्या ठिकाणी बाजूला केला माईंनी आणि त्या ठिकाणी स्वतःचं लेकरू ममता नावाची मुलगी महाराज दगडूशेठ या ठिकाणी अंधन म्हणून त्या ठिकाणी दिली. हडपसरला त्यांचं मोठा आश्रम आहे महाराज. जाता जाता ज्याला स्वतःच्या पोटाची भूक भागवता येत नव्हती पण अशा असंख्य जीवांची, असंख्य लेकरांची त्या ठिकाणी माय होऊन सिंधुताई सकळ आपल्याला त्या ठिकाणी सोडून गेला. त्याला माय असं म्हणायचं.